नमस्कार, मी छायाचित्रकार संजय जगताप, नाशिक फोटोग्राफर असोसिएशनचा अध्यक्ष। मी खास हा व्हिडिओ आपल्या छायाचित्रकार मित्रांसाठी बनवलेला आहे। तो म्हणजे असा की गेली 5 वर्षापासून आपले काही छायाचित्रकार मित्र आहेत, ते खास आपल्या छायाचित्रकार मित्रांसाठी एक आगळा-वेगळा असा उपक्रम करत असतात। तो म्हणजे 16 मैत्रीचा, 16 आपल्या छायाचित्रकारांचा, 16 आपल्या व्यावसायिक बंधूंचा। खूप चांगली संकल्पना आणि एक चांगलं नियोजन मला तिथे गेली 2 वर्षापूर्वी मी बघितलं। अंदाजे 3 ते 3.5 हजार छायाचित्रकार तिथे उपस्थित होते। यावेळेस त्यांचा मानस आहे की कमीत कमी 8 ते 10 हजार छायाचित्रकार तिथे उपस्थित राहतील। पण केव्हा? जेव्हा आपण जाऊ तेव्हा। मी जाणार आहे, माझा मित्रपरिवार घेऊन जाणार आहे, तुम्ही पण सगळ्यांनी या। एक मैत्रीचा सोहळा कसा असतो, कसं नियोजन असतं हे बघा एकदा। आणि खरंच बघण्यासारखं आहे, कारण इथे कुणीही आयोजक नाही, इथे कुठलीही स्पॉन्सरशिप नाही, इथे कुठलीही कंपनी किंवा छायाचित्रकार किंवा एखादा कुठलंही नियोजन करून या आपल्यालाही प्रवेश फी नाही आहे। तिथे गेल्यानंतर छानसं एक बैठकीत जेवणाचा आस्वाद मिळतो। महाराष्ट्रातील तमाम आपले ज्युनियर सिनियर आपले फोटोग्राफी क्षेत्रातील नामवंत छायाचित्रकार अशा सगळ्यांची भेट होती आणि एक आगळा वेगळा असा मैत्रीचा सोहळा तिथे बघायला मिळतो। हा आगळा वेगळा सोहळा जर तुम्हाला बघायचा असेल तर निश्चित 29 तारखेला या महिन्यात 29 सप्टेंबर रविवार आपण खास यायचं आहे। ठिकाण आहे श्री क्षेत्र भवानी मंदिर, 4 ठाणा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव। काही अडचण असेल तर आपल्या प्रत्येक सोशल मीडियावर ही पोस्ट आहे किंवा माझा नंबर असेल, आयोजकांचाही नंबर आहे। स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत जर पोचायचं असेल ती पोचण्याची व्यवस्थासुद्धा त्यांनी केलेली आहे। कारण जेव्हा मी 2 वर्षापूर्वी गेलो, रात्री 2 वाजता स्टेशनवर उतरलो तर आपले छायाचित्रकार मित्र गाड्या घेऊन बाहेर उभे होते। योगेश शर्मा आहेत, त्यांच्या घरी जाऊन आमचा चहापाणी झाला आणि सचिन भोर, त्यानंतर नांदेडचे सुर्वे सर आहे, असे अनेक मित्रपरिवार तिथे मला भेटला। आम्ही तो जो दिवस आहे तो अजूनही मी विसरत नाही आहे, कारण वर्षभर तो एक रिचार्ज आहे आणि ते रिचार्ज परत घेण्यासाठी मी 29 तारखेला जाणार आहे। तर मित्रांनो, निश्चित वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहा। हा सोहळा काय आहे या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही सगळे याल अशी अपेक्षा ठेवतो आणि हेच निमंत्रण समजा आणि उपस्थिती द्या। धन्यवाद।